आपल्या नाटकवाल्यांवर, साहित्यिकांवर जबाबदारी जास्त आहे असं मला वाटतं. रंगभूमी दिन उद्या आहे. अर्थातच उद्या अत्यंत महत्त्वाची भाषणं सांगलीमध्ये याच रंगमंचावरनं होती. पण खऱ्या अर्थाने रंगभूमी दिन कशासाठी साजरा करायचा आहे? काय नेमकं आपण कमावतो, काय गमावलं, याचा कधी लेखाजोखा मांडलाय काय? खरं तर मांडला गेला पाहिजे अशा दिवसांच्या निमित्तानं. म्हणून तर ते रंगभूमी दिन असतात. नुसती एखाद्याची आठवण काढून दिवे ओवाळणी कार्यक्रमांसाठी ते कार्यक्रम नसतात किंवा नसावेत. ते कार्यक्रमांनी मला अंतर्मुख झालं पाहिजे, मी माझ्या डोकून बघितलं पाहिजे, मी मला प्रश्न विचारला पाहिजे की नेमकं मी कुठल्या टप्प्यावर उभा आहे इतिहासाच्या, आतापर्यंत काय केलं, आता इथून पुढे काय करणार आहोत, याचं आपल्याला काही ज्ञान आहे काय? इथनं जवळच असलेल्या कोल्हापूरमधलं केशवराव जळालं, ते एक रूपक आहे. केशवराव नाही जळालं, नाटक जळतंय. हे तुमच्या लक्षात येत आहे का? बिल्डिंग म्हणजे नाटक नसतं, माणसं म्हणजे नाटक असतं. नाटक ही अशी एकच कला आहे जी जिवंत माणसं जिवंत माणसांसमोर नाटक करत असतात आणि ते पाहत असतात. सिनेमामध्ये एखादी गोष्ट एक्स्ट्रीम क्लोजअप असते, म्हणजे डोळा मोठा असतो. शांतारामच्या फिल्ममध्ये वगैरे मोठी करून दाखवता येते सिनेमामध्ये. टीव्ही मध्ये एखादी गोष्ट कॉम्प्रेस म्हणजे संकुचित होते, छोटी होते. नाटक ही अशी एकच गोष्ट आहे, पडदा उघडल्यानंतर तुम्ही जसे आहात तसेच लोकांना दिसता. त्याच्यात कटपेस्ट काही नाही. आमचा एक मित्र असं फार छान म्हणतो की काही धंदे श्रमाधारित असतात आणि काही धंदे भ्रमाधारित असतात. सोशल मीडियापासून चित्रपट आणि सिरियल हे भ्रमाधारित धंदे. भ्रम म्हणजे तिथे तुम्ही इल्युजन वेगवेगळ्या नाटकातही इल्युजन करतात, पण कटिंग पेस्टिंग नसतं. कुठलाही साऊंड कुठेही चिकटवता येत नाही. नाटकात जसेच्या तसं दिसतं. श्रमाधारित धंदा आहे. एखाद्या शेतकरी जसा शेतात राबतो तसा नाटकवाला इथे रंगभूमीवर राबत असतो किंवा राबायला पाहिजे. ते राबत नाहीत म्हणून तर कार्यशाळा होत नाहीत आणि नवीन नाट्य निर्मिती होत नाही. नवीन नाटक कुठे? खरोखर प्रश्न विचारून बघा. म्हणजे हे सगळं चांगलंच आहे, पण जी नाटकांची नावं घेतली, ज्या लोकांनी कामं केली आहेत, यांच्यासारखे अत्यंत दिग्गज लोकांनी, तो एक कालखंड होता. आजची नाटकं कुठे आहेत? 1990 नंतरच्या कालखंडाचं चित्रण, तुमच्या राजकारण, समाजकारण आणि तुमचे प्रश्न काय होते तुमच्या समाजाचे, हे बघायचं असेल तर नाटक ही एक बाजू आहे की ज्याच्यातून आपल्याला इतिहास, राजकीय, सामाजिक कळू शकतो. जसं कोणीतरी म्हणलं होतं, तुमच्या समाजातले लोक कुठलं गाणं गातात तरुण ते सांगा, मी तुमच्या समाजाची लायकी सांगतो. तसंच तुमच्या समाजामध्ये कुठल्या प्रकारचं नाटक चालू आहे त्याच्यावरनं तुमच्या समाजाची पत काय आहे हे मी सांगतो, असं म्हणावं असं वाटतं. मुंबईसारखं ठिकाण आहे, छबिलदास होतं, ते गेलं. प्रायोगिक रंगभूमी कुठे आहे? अनेक वेळा तर प्रायोगिक रंगभूमी ही हेटाळणी करण्याची गोष्ट आहे असं वाटतं. आपल्यासारखे दुर्भाग्य आणि महामूर्ख आपणच. कारण जिथे प्रयोग करायचे त्या लॅबोरेटरीलाच आपण जर नावं ठेवली तर नवनवीन संशोधन येणार कशी? ज्या सुहास जोशींचा उद्या सत्कार होणार आहे आणि ज्या जब्बार पटेलांच्या हस्ते आहे ते प्रायोगिक रंगभूमीवरून आलेले आहेत. तुम्ही कुठलंही बरं नाव घ्या, त्यांनी प्रयोग केलेत. नाटक सगळे करतात, प्रयोग काहीच जण करतात. नाटकाचे अनेक खेळ होतात, प्रयोगाचा खेळ होत नाही. कारण प्रयोग एकदा अनेक वर्षांची ती तपश्चर्या असते. तुमचं जगणं त्याच्यात ओतावं लागतं तर प्रयोग होतो. हे प्रयोग कुठे? तुम्हाला मगाशी मी जे सांगितले ती मुंबईची अवस्था आहे. मुंबईतच प्रायोगिक नाटकच नाही. एकही एखादा अभिजित झुंजाराव सारखा माणूस असेल जो काहीतरी कल्याणमध्ये करत राहतो, पण संपूर्ण रंगभूमी संपलेली आहे किंवा संपवलेली आहे. कारण आपल्या समाजाला रंगभूमी ही महत्वाची गोष्टच वाटत नाही. तुम्ही इंग्लंडमध्ये जा, लंडनमध्ये जा, 500-500 थिएटर्स आहेत आणि ती 5-5 महिने 10-10 महिने आधी बुकिंग झालेली असतात. थिएटर्स म्हणजे समाजाचे ऑक्सिजन प्लांट्स असतात. जिवंत माणसांची तिथे काहीतरी आदान प्रदान होतं म्हणून थिएटर्स महत्वाची आहे. पण याची आपल्याला काडी मात्र जाण नाही. आणि आपल्याकडच्या सांस्कृतिक खातं आणि आपल्याकडच्या विविध संस्था, संघटना यांना त्याच्याविषयी काहीही नाहीये. एक उत्सव करायचे, सोहळे करायचे आणि जुनी गाणी म्हणायची. आता ती जुनी गाणी म्हणाला माझा नकार नाहीये, पण नवीन गाणी कुठे आहेत? नवीन संगीत नाटकं कुठे आहेत? खऱ्या अर्थाने आपण अजून खाडिलकर वगैरे यांच्या ऋणातच आहोत. उत्तमच गाणी होती, याच्यात मी सांगण्याचं काय कारण आहे? माझी सगळी तोंडपाठ आहेत बऱ्यापैकी.
त्याच्यावरच तर आपण वाढलो. परंपरा माहीत असेल तरच नवतेचा शोध घेता येतो. ग्रामर माहीत असेल तरच ग्रामर तोडता येतं, व्याकरण. त्यामुळे ती संगीत रंगभूमी महत्वाचीच आहे. पण त्याच्यानंतर एका अर्थाने जितेंद्र अभिषेकी, भास्कर चंदावरकर, घाशीराम कोतवाल, महानिर्वाण बेगम बेरवे नंतर अक्षरशः संगीत नाटक नाही. मग तरुणांची कुठे संगीत नाटकं? कुठे संगीत, कुठे भाषा, कुठे रंगभाषा, कुठे प्रश्न? अजूनही मी जर एका अर्थाने 2024 मध्ये माझं सगळं जीवन वेगळं असताना मी अजूनही सुधीर फडके यांचीच गाणी गाणार असेल. मला सुधीर फडके आवडतात, मी अख्खा पचवलाय, पचवून मी त्यांच्याविषयी बोलतोय. पण 2024 मध्ये मी जेव्हा सुधीर फडके गाईन तेव्हा काहीतरी मला अर्थ शोधावा लागतो. म्हणूनच कुमार गंधर्वांनी जेव्हा बालगंधर्व गायला तेव्हा कुमार गंधर्वांनी तसाच्या तसा बालगंधर्व नाही गायला, मला उमजलेले बालगंधर्व. बालगंधर्वांच्या गायकीची खासियत काय होती आणि त्याच्या रेलेव्हन्स, त्या त्या काळामधला अत्यंत महत्वाचा भाग काय होता, हा कुमारजींनी शोधायचा प्रयत्न केला. आदिवासी संगीत नुसतं नाही म्हणलं, आदिवासी संगीत हिंदुस्थानी संगीतामध्ये विलीन केलं. याला प्रतिभा लागते, त्याला कष्ट लागतात, लाथा खाण्याची ताकद लागते. प्रायोगिक रंगभूमीवर रेम्युनरेशन, रिकॉग्निशन आणि रिवॉर्ड, मानधन, बक्षीस असण्याची शक्यता कमी. माझे प्रयोग काय चालू आहेत? मुंबईची जी अवस्था आहे, पुण्यात थोडी बरी अवस्था आहे. आमच्यामुळे नाही, अनेक लोक आहेत. सुदर्शन असेल, तिथे छोटी छोटी थिएटर्स आहेत, बॉक्स सारखं थिएटर झालंय. पुण्यात बऱ्यापैकी प्रायोगिक रंगभूमीचं नाटक चालतं आणि खरोखर गावगावची लोक येऊन नाटक करतात. मी प्रश्न असा विचारतो की सांगलीचं पंढरी असेल तर खरोखर तुमच्याकडे मराठीतली 1-2 व्यावसायिक नाटकं त्यांच्याच बळावर येतात आणि बुकिंग नाही झालं तर परत येत नाही. किती नाटकं येतात महाराष्ट्रभरची? भारतभरची नाटकं इथले लोक का बघत नाहीत? भारतात काय चालू आहे? मुंबईमध्ये ज्योती डोगरा नावाची एक बाई नाटक करते, तिचं नाटक बघितलं तो तुमचं नाटक बदलून जाईल. पण ज्योती डोगराला इथे येणं तिच्या उभ्या आयुष्यात शक्य नसतं. का? भारतभरच्या आज महत्वाचे कंटेम्पररी जी थिएटर डिरेक्टर्स आहेत, समकालीन रंगकर्मी जे आहेत, केरळमधला दीपन शिवरामन असेल, तो इथे येणं शक्य नाही. पुण्यात येऊ शकत नाही, तो इथे काही येईल. अहो, त्यांचं बघितलं की खरंच विश्व बदलतं. वेगळं चालू आहे जगात नाटक, वेगळे एक्सपेरिमेंट्स, वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. मी तर आता ठिकठिकाणी प्रयोगच करायचे नाही असे ठरवलं. तुम्हाला यायचं तर तुम्ही येऊन पुण्याला बघा प्रयोग. मॉल प्रॅक्टिस अँड द शो नावाचा प्रयोग आम्ही इथे करूच शकत नाही, कारण इथे त्या पद्धतीचा माहोल, त्या पद्धतीचं थिएटरच नाही. एक साधा बॉक्स पाहिजे जो काळा असेल, शांतता असेल. ही अवस्था आहे आपली. आणि जर एक्सपोजर नसेल, आपल्याला जर बघायला मिळालं नाही, आपल्याला जर वाचायला मिळालं नाही, आपल्याला जर सत्वयुक्त खाणं मिळालं नाही, तर उघड आहे आपल्याला ॲनिमिया होईल. रक्त पांढरी असं म्हणतात ते होईल. रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण त्यामुळे कमी होतं. मी काय वाचतो, मी काय ऐकतो, मी काय पाहतो, याच्यामध्ये माझ्या प्रतिभेचं हिमोग्लोबिन वाढतं आणि मग माझी प्रतिभेवर काही परिणाम होतात. असं सांगलीतल्या लोकांना कुठे मिळतं? सांगलीतल्या लोकांचा अशी का मागणी नाही? इथल्या नगरसेवकांना असे प्रश्न का विचारत नाही? इथल्या आमदार आणि खासदारांना का प्रश्न विचारत नाहीत? आर्थिक दारिद्र्य कळतं, सामाजिक दारिद्र्य तर आपण रोजच पाहतोय. राजकीय दारिद्र्य लगेच फ्लेक्स बघितलं की कळतं, सांस्कृतिक दारिद्र्य कळत नाही. कोणाच्या घरी गेल्यानंतर किती पुस्तक आहेत, 1000ची आवृत्ती खपायला 10 वर्ष लागतात आणि आपण अभिजात मराठी म्हणून ओरडत सुटायचं. ही कुठली अवस्था आहे? आणि एक देवारे तयार करायचे, वाचलेलं काहीच नसतं. एकदा गुरु म्हणायचं किंवा महागुरु म्हणायचं. महागुरु ही पदवी असते, ती लोक देतात. नाहीतर उद्यापासून मी भारतरत्न अतुल बेटे म्हणतो, असं नाही चाललं. भीमसेन जोशींना महागुरु पदवी त्यांना आपोआप दिलेली होती. हे गुरु लोकांनी फार त्रास दिलाय. मी काही गुरुबीर नाही कोणाचा आणि माझे कोणी शिष्यही नाही. मी गुरुही नाही आणि गुरुजी तर अजिबातच नाही. हे गुरुजींचं जे खूळ आहे, गुरुजी, बुवा, बापडे यांचे भयंकर आहे आणि आपल्याला कळतच नाही काय चाललंय, किंवा मुद्दामून तुम्हाला कळू नये अशी व्यवस्था आहे. कारण प्रश्न विचारणार समाज आपल्याला नकोय आणि प्रश्न जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत नाटक होऊ शकत नाही. प्रश्न पडलेच पाहिजे. झाडावरनं फळ का खाली पडतं हा प्रश्न पडला तर त्याचं उत्तर ग्रॅव्हिटी असं येईल. गुरु शिष्य
शिष्य परंपरा चांगली का वाईट हा महत्वाचा मुद्दा नाही. काही ह्याच्यात असेल, नाटकात ती काही नाही. नाटकात तेंडुलकरांचं नाव घेतलं की आम्ही कानाला बिनाला काही हात लावत नाही. त्याच्यात तेंडुलकरांचंही मोठेपण आहे आणि गडकरींचा पण मोठेपण आहे. कारण इथे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे नाटकामध्ये, आणि आम्ही विचारले, आमच्या आधीच्या पिढीने विचारले आणि आमच्या नंतरच्या पिढीने आम्हाला प्रश्न विचारायला पाहिजे आणि समाजाला प्रश्न विचारायला पाहिजे. निधडेपणाने घाशीराम कोतवाल झालेला आहे. आज घाशीराम कोतवाल काय, वस्त्रारण नाटक करताना सुद्धा त्यांना सेन्सॉरशिप करावी लागली आत्ताच्या आत्ता. तुमच्याकडे त्या इरफानचं नाटक होतं, त्याला मीच पाठिंबा दिला होता. ते वृंदावन नावाचं नाटक, त्या मुलीला बक्षीस मिळालं ते नाटक, त्याच्यावर वादळ उठलं होतं. का बघायचं नाही आपल्याला? का अस्वस्थ व्हायचं नाहीये? का खोट्या जगात जगायचं आहे? कारण एक भ्रम तयार करायचा आहे आणि आपण जणू काही आनंदी आणि सुखी आहोत आणि आता आपण विकासाच्या संकल्पनेमध्ये नाहून निघालेले आहोत. आणि मग वंचित शोषित पीडितांचं बोलायला लागलं की तुम्ही पुरोगामी. मग पुरोगामी महाराष्ट्र नकोय का? मग आगरकर टिळकांचं नाव कशाला घ्यायचंय? मग रानडे गोखले कशाला पाहिजेत? मग खाडिलकर तरी कशाला पाहिजेत? त्यांचा काही संबंध होता? ते पुरोगामी लोक होते म्हणून तर नाटक लिहिलं. किशोर नाटक काय गंमत म्हणून लिहिलं का काय? ते पहिलं सेन्सॉर झालेलं नाटक आहे, बंड होतं त्याच्यात. आणि अशी कित्येक नाटकं. तर आपण ती परंपरा दणकटपणे जपणं गरजेचं आहे. ती कशी जपायची हा आत्ताच्या कालखंडातला खरोखर महत्वाचा प्रश्न आहे. आणि आत्ताचा कालखंड हा आधीच्या कालखंडापेक्षा अत्यंत निराळा आहे. खरं तर आमचा जी पिढी आहे 1990 नंतरची, इतके बदल झाले. करलो दुनिया मुठ्ठी में अशी अंबानींची हे होती, कॅप्शन होती. टीव्ही आला, मोबाईल्स आले, वेगवेगळे चॅनल्स आली, जगभरचं सामान आपल्याला दिसायला लागलं. काही गोष्टी वाढल्या पण मेंदूचा विकास इतका नाही झाला. मेंदूचा विकास इतका पटकन होत नाही आणि तो न झाल्यामुळे मानसिक आरोग्य आपलं धोक्यात आलेलं आहे. आपल्याकडे 99% WHO असा निर्वाळाच दिलेला आहे की पुढच्या 2025 मधला सगळ्यात महत्वाचा आजार कुठला असेल तर तो मानसिक आरोग्य आहे. आणि 1 लाख लोकसंख्येच्या पाठीमागे 1 डॉक्टर आहे, ही आपल्या भारताची अवस्था आहे. पण आपण ती दुर्लक्षित करतो. पेपरामध्ये आलेलं आपण वाचत नाही आहोत. जगामध्ये 5 गरीब देश आहेत, त्यात भारत एक आहे महत्वाचा. भारत एक आहे आणि दुसरे जे देश आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तान, इथिओपिया, नायजेरिया आणि कॉंगो आहे. जे चांगलं होईल त्याचं आपण कौतुक करायलाच जमलेले आहोत. पण ते तेव्हाच चांगलं होईल जर आपण आपल्या शरीराकडे नीट लक्ष दिलं, आपल्या समाजाकडे नीट लक्ष दिलं, आपल्या मनाकडे नीट लक्ष दिलं तर. आणि आरोग्य ही संकल्पना इतकी व्यापक आहे की नुसतं मनाचं आरोग्य नाही, शरीराचं आरोग्य. म्हणजे गोळ्या खात नसलेला माणूस निरोगी आहे असं म्हणू नाहीये. ज्या समाजाचं सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, मानसिक आरोग्य नीट असेल आणि समाजातल्या प्रत्येक पायदानावर शेवटच्या व्यक्तीपर्यंत ज्याचं आयुष्य नीट असेल तो समाज निरोगी आहे. असे आपण आहोत काय? आता पेपर उघडतो का? आपण वाचतो का? रोज कोणीतरी कोणाला तरी बेदरकारपणे चिरडलेलं असतं, ते आपल्याला दिसतंय का नाही दिसतंय? एक आमदार आईमाईवरनं शिव्या घालतो स्टेजवरनं आणि तरी आपण त्याला निवडून देतो. भले आम खुले आम हा भारत ज्याला आपण म्हणतो द आयडिया ऑफ इंडिया, अमर्त्य सेनचं पुस्तक आहे, वाद संवाद प्रिय भारतीय, आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन. त्याचा जो मूळ आत्मा आहे तो अनेक इथे लोक आहेत आणि ती वेगवेगळ्या विचारांची आहेत, त्या पंथांची आहेत, धर्माची आहेत, ती आणि अनेक भाषांची पण आहेत. किती भाषा आहेत त्याच्यावर आम्ही नाटकच केलं होतं. आदिवासी भाषा आहेत, छोट्या भाषा आहेत. इतकं संपन्न देश असताना आपण एकारले का स्वीकारायचंय? एकच भाषा, एकच धर्म, हे कोणी सांगितलं? का पाहिजे? म्हणजे आपण खरं तर हरताळ फासतो आपल्या भूमिकेला. वारकरी संप्रदाय असं नाही सांगत. वारकरी संप्रदायात सावता माळी होता, गोरा कुंभार होता. ही इन्क्लुझिव्ह पॉलिसी आहे. लोकांना आत बरोबर घेऊन जाण्याची जी क्षमता आहे ती आपण गमावता कामा नये. आणि जर ती कोणी गमावत असेल, भले आपण 1 असू, 2 असू, 4 असू, तर आपण सांगणं महत्वाचं कर्तव्य आहे. तुमच्यापासून इथे जवळच त्या निपाणीच्या इथे त्या यांचं फार छान पुस्तक आहे,
सुरेश शिपूरकर, अप्रतिम त्यांच्या बायकोनी पुस्तक लिहिलं. रमेश शिपूरकर, सॉरी रमेश शिपूरकर. त्याच्यामध्ये एक फार त्यांनी चांगला उल्लेख केलाय की त्या निपाणी भागामध्ये खूप आंदोलनं झालेली आहेत, म्हणून आज आपल्याला दिसतात काही आंदोलनं झाली म्हणूनच आपण त्याचे फळं उपभोग भोगतो. LGBTQ ही चळवळ झाली नसती तर आज लोकांमध्ये हा समाजातले काही घटक तसेच वंचित राहिले असते ना. त्यांच्याकडे त्या गावामध्ये निपाणीमध्ये रस्त्यावर एक डॉक्टर होता, त्याचं नाव कृष्णा कंपाऊंडर. तो डॉक्टर नाही नका, कंपाऊंडरच होता. तो मेगाफोन हातात घ्यायचा आणि ओरडायचा आणि सांगायचा की कृपया या देवापुढे बळी देऊ नका, बकऱ्या नेऊ नका. कोणीही त्याचं ऐकायचं नाही, ते लोक तसेच जायचे. हा एकटा माणूस रस्त्यात उभं राहून ते ओरडत राहायचा. एक हिटलरचा फोटो आहे, त्याच्यात सैन्य दिसतंय, ते सगळे हे हिटलर म्हणून एक आहे. एकच माणूस आहे ज्याने हात वर केलेला नाही, तो एक न हात वर केलेला माणूस म्हणजे नाटकवाला असतो. कारण मी प्रश्न विचारणार आहे, मी नाही तू हात वर कर म्हणलं की हात वर करणार. तू म्हणला डावीकडे बघतोय, उजवीकडे बघतोय, का बघू? हे बघू नको, ते खाऊ नको, ते लिहू नको, हे नाही चालणार. हा आपला देश आहे आणि या देशाचं सुंदरता ही आहे ती एखाद्या जंगलासारखी आहे. जंगल ही संकल्पना अशी आहे डॉक्टर, मी काय सांगू तुम्हाला, की जंगल म्हणजे 100 वडाची झाडं नव्हे. एका क्षेत्रफळामध्ये शेवाळ प्रवाळ पासना छोट्या वेली लता छोटी झाडं झुडपं पासना महावृक्ष जिथे नांदत असतील ती इकोसिस्टीम जिथे असेल त्याला जंगल म्हणतात. म्हणजे मोनोकल्चर वेगळं आणि पॉलिकल्चर वेगळं. हे एकारलेपणाचं मोनोकल्चर झालं, हे पॉलिकल्चर झालं. आपण एकमेकांपासून एकमेकांना काहीतरी देत असतो, घेत असतो. सर्व भाषा, सगळी माणसं, हे आपण नाही तोडता कामा. ही जबाबदारी खरोखर निराशा येते. आता कोण येणार माझ्या नाटकाला बघणार? मार्ग निघतात, चालत राहा. स्टे ऑन द फील्ड, द रन्स विल ऑटोमॅटिकली कम, असा आमचा राहुल द्रविड म्हणला होता. आणि बादल सरकार तेच म्हणले होते की टिकून राहिलं तर सारं शक्य आहे. टिकून राहिलं पाहिजे मैदानात, कारण आपण मैदानात सत्ता गाजवायला नाही आहोत. नाटकवाले कुठली सत्ता गाजवणार? कोणाची सत्ता हवी आम्हाला? जे जे चुकीचं होत असेल समाजामध्ये त्याच्या विरोधात आम्ही असू. आमचा धर्म एकच, रंगधर्म. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत खरोखर कठीण आहे. माझ्याजवळ आता फक्त 10 मिनिटं उरली आहेत आणि मला असं वाटतं की मी एक छोट्या नोंदी गेले काही दिवस करतोय, त्या आपल्यासमोर वाचून दाखवाव्यात. आणि मला जे म्हणायचं आहे तर या सगळ्या कालखंडामध्ये, एका अर्थाने मानसिक आजारी कालखंडामध्ये, आपल्याला आपलं जगणं आणि आपल्याला आपली कला साकार करायची आहे. आणि निर्भीडपणे दुसऱ्याचा अनादर न करता, निर्भीडपणे म्हणजे दुसऱ्याला दगड मारणं नव्हे, दुसऱ्याचा अवमान करणं नव्हे, दुसऱ्याचा कुठल्याही गोष्टीचा आदर करून आपल्याला सभ्यपणे आपल्याला करता येतं का, किंवा तसे मार्ग आपल्याला काढता आले पाहिजे. आता उद्या उठून कोणी ते न पटत असताना सुद्धा मारलं तर ते त्या समाजाचं दुर्दैव आहे. कारण आगरकरांच्या वेळेस सभ्य समाज होता असं म्हणायचं, कारण त्यांच्या घरावरनं प्रेत यात्रा निघाली. रधोकरव्यांचाही बरा समाज होता, कारण त्यांना खटला भरला. आणि दाभोळकरांपासून समाज इतका खालवला की त्यांना मारूनच टाकलं. ही महाराष्ट्राची अधोगती आहे. निदान प्रेत यात्रेचे निषेध करायचे, निदान कोर्टात बोलवायचे, त्यांच्यावर खटले भरायचे, चालेल. मारून का टाकता? आणि त्याच पुण्यामध्ये आता महत्वाचे गणपती हे दाभोळकरांनी सांगितल्याप्रमाणे नदीत न बुडवता ही चांगलीच गोष्ट आहे. आणि त्या गणपती मंडळांचं मला फारच कौतुक आहे. मलाही गणपती उत्सव आवडतो की, कोणी सांगितलं नाही आवडत? सगळे उत्सव आवडतात, दिवाळी पण आवडते. पण दुसऱ्यांना त्रास देऊन कशाला? एक फटाका वाजला की तुमच्या घराचं कुत्रं असेल तर थरथरतं. काय वाटतं की नाही आपल्याला? का आपल्या बापाची पृथ्वी आहे, सगळ्यांची पृथ्वी आहे. आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. एनिवे,
मला हे वाचायला अजून 5 ते 7 मिनिटं लागतील, पण ह्या माझ्या नोंदी आहेत. या नोंदी वाचून मी माझं भाषण थांबवेन. या नोंदी मी करत असताना मला असं वाटलं की जे अस्वस्थ अनुभव मला गेल्या 5 वर्षात 10 वर्षात येत आहेत, तर ते काय येत आहेत, त्याची लक्षणं काही लिहून काढता येतील का, म्हणून मी नोंदी करायला सुरुवात केली. या खऱ्या अर्थाने माझ्या 7-8 वर्षाच्या नोंदी आहेत हळूहळू. असो, माझ्या या नोंदींचं नाव आहे आजारी समाजाची लक्षणे. तारतम्य गमावणे, सतत भीती वाटणे, सतत आहाराची चर्चा करणे, सतत व्यायामाची चर्चा करणे, बेदरकारपणे वागणे, बेजबाबदारपणे वागणे, सेन्स ऑफ प्रपोर्शन जाणं, मीडिओक्रिटीला स्थान मिळणं, कौशल्य गमावणे, डिस्किलिंग होणं, छोटी गोष्ट प्रमाणाबाहेर मोठी करणं, सतत लक्ष वेधून घेणं, आवाज जास्त करणं, ओरडावंसं वाटणं, मोठ्या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं, पटकन भावना उद्दीपित करणं अथवा होणं, सतत स्वतःची छबी निरखणं, सतत खाणं, खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यात मोठी दरी पडत जाणं, आवेश आणि अभिनिवेश असणं, अति हळवेपण, गतस्मृतीत रममाण होणं, प्रत्येक गोष्टीचं प्रदर्शन मांडणं, बाह्य गोष्टींवर मूड बदलणं, सतत खंत वाटणं, अतिरेकी खाणं पिणं, सतत उपवास करणं, चिकित्सा नसणं, मूल्यमापनाला तिलांजली देणं, टीका नको असणं, धर्म, ईश्वर, रूढी आणि परंपरांचा गवगवा करणं, सतत मज्जा करावीशी वाटणं, सामाजिक स्तरावर तोल सुटणं, विज्ञानापेक्षा अंधश्रद्धेचे समर्थन करणं, स्वतःच्या व्यक्तित्वाची अनेक तुकड्यात विभागणी होणं, अनाकलनीय वर्तणूक होणं, दुसऱ्याचे न ऐकता बोलत बसणं, सतत एकटं वाटणं, दुसऱ्याविषयी संशय बाळगणं, स्वतःचा आप न राखता येणं, बेभान होणं किंवा बथ्थड होणं, बडबडीतपणा हाच स्थायीभाव होणं, कशाविषयीचं कमालीचं नकोसेपण येणं, अति ऐहिक किंवा अति पारलौकिक गोष्टी करणं, बौद्धिकतेला नकार, ठहराव म्हणजे पेशन्स गमावणं, सतत चलबिचल होणं, सतत कोणीतरी शत्रू आहे असं वाटणं, विनोद न कळणे अथवा न करता येणे, भाषा नीट न येणे, सहनशील वृत्तीचा अभाव, सतत अस्वस्थ वाटणं, देव देश आणि धर्म यांचा बुभुत्कार करणं, सतत कोणीतरी पाळत ठेवली असं वाटणं, स्वतःला किंमत नाही असं वाटणं, बदल होणार नाही अशी ठाम खात्री वाटणं, आशा नष्ट होणं, उमेद संपणं, वेळेबाबत अनास्था असणं, प्रश्नच न पडणं, आपल्याला सर्व ज्ञान आहे असं वाटणं, प्रतीके आणि रूपके न उमजणं, सतत स्वतःची सोय पाहणं, आपण कोणाला तरी ओरबडत आहोत हेच न उमगणं, दुसऱ्याचा विचार मान्य न झाल्यास त्या व्यक्तीला नष्ट करण्याची इच्छा असणं, सुप्तपणे मालक आणि गुलाम या व्यवस्थेचे समर्थन करणं, प्रत्येक गोष्टीला आध्यात्मिक मखरात बसवणं, आपण सर्वश्रेष्ठ आहोत ही भावना असणं, कालबाह्य जुनाट गोष्टींना उजाळा देणं, स्वतःचा आणि दुसऱ्याचा आब न राखता येणं, अतिशय कमी कुवतीच्या लोकांना समाजात महत्वाचं स्थान मिळणं, ज्ञानी लोकांना ठरवून कोपऱ्यात ढकलणं, आपण आजारी आहोत हेच न कळणं, वागण्या बोलण्यात संगती नसणं, तर्क, आकलन आणि अभिव्यक्ती यात समन्वय नसणं, विचारांपेक्षा भावनेला महत्व येणं, व्यक्तिगत आणि सामाजिक जबाबदाऱ्या न कळणं, बेबंदपणा हा स्थायीभाव होणं, कशाचाही अभ्यास नसताना प्रत्येक गोष्टीवर मत देणं, सतत मनात कुरघोडी करावी असं वाटत राहणं, अभ्यास आणि अनुभव नसताना अति आत्मविश्वास बाळगणं, शब्दांचे अर्थ न लक्षात घेता बोलणं अथवा लिहिणं, बोलताना शब्द वाक्य यांची तोडमोड चुकीची करणं, वाक्यातील आघातच चुकणे, बोलताना स्वरांची पट्टी न कळणं, संदर्भच हरवणं, अचानक तीव्र आध्यात्मिक होणं, जगायला लागणारी किमान जाण नेटिव्ह इंटेलिजन्स नष्ट होणं, सर्व गोष्टी प्रमाणाबाहेर मोठ्या करणं, अंगभर सोनं आणि बडबटीत भरजरी मिरवणं, वय, काम आणि अनुभव यातून येणाऱ्या शहाणपणाचा अभाव होणं, वय आणि वर्तणूक यांची गल्लत होणं,
कचकड्या आणि कमी दर्जाच्या चकचकीतपणानं जगणं व्यापणं, शांतता आणि मौन यांचं महत्त्व नसणं, इतिहासाचे संदर्भहीन दाखले देणं, आशय लोप पावणे, बकालपणा न समजणे, उपायांपेक्षा निरुपाय होणे, अतिंद्रिय शक्तींवर वाढता विश्वास असणे आणि दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात डोकवून बघणे. काही वर्षांपूर्वी एकाने लेख लिहिला होता, सुमार समाजाची सद्दी, सुमारांची सद्दी. तसंही आजारी समाजाची लक्षणं आहेत. माझ्या सकट असं मी म्हणत नाहीये की आपण जमलेले आणि ते लोक आजारी आहेत. मलाही आजारपण आलेलं आहे आणि ते आजारपण जर घालवायचं असेल तर आपल्याला कला नावाची गोष्ट ही आधार देईल असा विश्वास मराठी रंगभूमीच्या पूर्वसंध्येला उद्याच्या मी इथे व्यक्त करतो. मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार. एक खूप वेगळा विचार सरांनी आता आपल्याला दिलेला आहे, जो विचार आपण आजपर्यंत कधी केलेलाच नाही. अशी ही बाजू आहे, असंही काही आहे हे आपण कधी मानलंच नाही आहे. खूप छान विचार सरांनी आत्ता दिला आहे. यानंतर मी कुलदीप देवकुळे यांना विनंती करते की त्यांनी सर्वांचे आभार मानावे आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करा. कार्यक्रम झाल्यानंतर जे सन्माननीय आहेत, ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे, त्यांनी सर्वांनी कृपया मंचावरती यायचे, एक ग्रुप फोटो घ्यायचे. नमस्कार. सीधी बात नो बकवास. आभाराचं एकाच मिनिटामध्ये महत्त्वाचं काम. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली पुरस्कार वितरण सोहळा 2024. सर्वांचंच मनापासून आभार. रंगभूमीवरील पवित्र अंधारातून नवरसाचा तेजस्व निर्माण करणाऱ्या या ठिकाणी उपस्थित सर्व रंग तंत्रकर्मींना रंगभूमी दिनाच्या उद्याच्या मनापासून शुभेच्छा. या ठिकाणी उपस्थित सर्वात महत्त्वाचं म्हणजे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष, लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि आपल्या सर्वांच्याच मार्गदर्शक, आदरणीय सन्माननीय सांगलीचं भूषण, सांगलीचा गौरव श्रीमती तारा भवाळकर मॅडम, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आम्हाला आपल्या प्रकृतीची निजी सर्व जाणीव आहे, तरी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, बराच वेळ आम्हाला दिलात, आपल्या संगतीत आम्हाला राहता आलं. आपलं मनापासून आभार. त्याचबरोबर प्रसिद्ध नाट्यलेखक, दिग्दर्शक, नाटककार वगैरे सर्व ठीक आहे सर, परंतु मी कायमच आपल्याला ऐकत आलो आहे, बघत आलो आहे आपल्याला. नाटकवाला हे मला फार आपुलकीचं आणि जवळचं आपल्या संदर्भात वाटतं. त्यामुळं नाटकवाला मी असं म्हणेन. अतुल पेटे सर, या ठिकाणी आपण वेळेत वेळ राखून, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. 4 तारीख, 5 तारीख दिवाळी आणि पुढील निवडणुका, पुण्यापासून इथे येणं, ह्या सगळ्याच गोष्टींचं महत्त्व आहे. आणि याच्यापेक्षा जास्त महत्त्व आपण अतिशय कमी वेळेमध्ये, म्हणजे आता ते बरेच संदर्भ आहेत, मी पुन्हा आपल्याला देईन याच्यामध्ये, आता इथं बोलत नाही, परंतु आपण या ठिकाणी उपस्थित झालात, फार सुंदर, आवश्यक आणि आश्वासक असं या ठिकाणी बोललात. आपलं मनापासून आभार. सुरुवातीलाच पुरस्कार प्रदान समारंभापूर्वी नमन नटवरा या कार्यक्रमानं आजच्या या सन्मान सोहळ्याची सुरुवात झाली. याच्यामध्ये निवडक नाट्यगीतांचा कार्यक्रम झाला, ज्याचे सादरकर्ते सुकृत तामणकर, धनश्री गाडगीळ. तबल्यावरती ज्यांनी साथ दिली ते विनायक हसबनीस, ऑर्गन श्रेयस कुलकर्णी आणि उत्तम निवेदन मगाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये केलं ते आकांक्षा जोशी. आपलेही मनापासून आभार, धन्यवाद. रंगभूमीशी निगडीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना आपण पुरस्कार दिलात. ज्यांच्या नावे पुरस्कार दिला ते त्यांच्या कुटुंबीय, आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद, आभार. आणि ज्यांना पुरस्कार ज्यांनी स्वीकारला त्यांनी होकार कळवून वेळेत वेळ काढून उपस्थित राहिले ते श्री किशोर चव्हाण, धनश्री गाडगीळ,
नाट्य शुभांगी नाट्य संस्था जयसिंगपूरचे सर्वच टाकळेकर सर, मी आपल्या प्रेमात आहे आधी बोललेलोच आहे. तर आपल्या सर्वच संस्थाचे उपस्थित सर्व श्री मोहन दिंडे सर, अरुण कापसे, श्रीप्रसाद गद्रे, विजयराव कुलकर्णी, भीमराव दुळगुळ सर, ऋषिकेश बोडस, आपल्या सर्वांचंच मनापासून मी आभार मानतो. त्याचबरोबर प्रायोजक म्हणून या ठिकाणी आम्हाला ज्यांनी कायमच आमचा उत्साह वाढवण्याचं काम केलं ते नाना ताडे यांचे कुटुंबीय प्रकाश ताडे असतील सर्व, त्याचबरोबर माजी नगरसेविका भारतीताई दिगडे, त्याचबरोबर सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडीलकर, केदार खाडीलकर, श्रीनिवास शिंदगी सरांचे चिरंजीव सुपुत्र डॉक्टर विवेक शिंदगी आणि सर्वच प्रायोजकांचेही मनापासून मी आभार मानतो. त्याचबरोबर वेळात वेळ काढून अतिशय व्यस्त उद्याचा पुरस्काराचा सन्मानाचा सगळा मोठा सोहळा असून सुद्धा बराच वेळ आम्हाला या ठिकाणी जे उपस्थित राहिले, आमचा उत्साह वाढवला ते डॉक्टर कराळे सर, आपलेही मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचं हे फार जरुरी आहे की नाट्य परिषद शाखेचे आमचे सर्वच सन्माननीय सदस्य ज्यांनी उत्तम सूत्रसंचालन केले ते अपर्णा गोसावी मॅडम, त्याचबरोबर कार्यक्रमाची सुरुवात आणि दीप प्रज्वलनाच्या निमित्तानं सगळेच आमच्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर भास्कर तामणकर सर, ज्यांनी अतिशय मोजका परिचय ज्यांनी करून दिला ते नाट्य परिषदेचे आमचे सन्माननीय मित्र प्रशांत गोखले, पुरस्कारांच्या बद्दल ज्यांनी अतिशय मोलाची माहिती जमवून ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते नाट्य परिषद शाखेचे संचालक मित्र सचिन पारेख, आपल्या सर्वांचंच मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर अतिशय वेळेत वेळ काढून अतिशय व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर अरुण मिरजकरांपासून डॉक्टर नामदेव कस्तुरी सर आहेत, देशपांडे सर या ठिकाणी आहेत, बरेचशी मंडळी आहेत. आपल्या सर्वांचंच मनापासून आभार मानतो. प्राध्यापक गौतमपुत्र कांबळे सर या ठिकाणी होते, आपल्या सर्वांचंच मनापासून आभार मानतो. आणि वेळात वेळ काढून आज इलेक्शनच्या आणि निवडणुकीचा शेवटचा आज अर्ज माघारीचा दिवस असताना बातम्यांचं प्रचंड शेड्यूल असताना सर्व दैनिकांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले, फोटोग्राफर आणि कॅमेरामॅन या ठिकाणी उपस्थित राहिले. त्या सगळ्यांचंच म्हणजे रवी काळेबिरे, मोहन आपल्या मिलिंद दामलेकर आठवण कायमच होती मोहन काकांची, त्याच्यामुळं तोही महत्त्वाचा विषय आहे. तर आपल्या सर्वांचंच या निमित्तानं मनापासून आभार मानतो. आणि सगळ्यात शेवटी मला आभारासाठी पहिल्यांदाच, कारण नट म्हटलं तर ते लागूनच्या भाषेतला मान इकडचा माल तिकडं नेऊन टाकणारे, तर यावेळेस अधिक न बोलता खरं तर बोलण्यासारखं विशेष वक्त्यांमध्ये कधीतरी असावं असं आम्हालाही वाटतं, परंतु ती ही जागा ही वेळ नाही, आभाराच्या कार्यक्रमामध्ये आहे. त्यामुळे मगाशी म्हटलं तसं सीधी बात नो बकवास. आणि सगळ्यांचंच मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा भावी नाट्य मंदिर रंगमंचावरील सर्व ज्ञात अज्ञातांचा आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.